पुण्यातून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांपुढे प्रवासाचा यक्ष प्रश्न उभा आहे. जादा रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झाल्यामुळे पर्यायी वाहतुकीच्या शोधात आता भक्त मंडळी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राचा लोकप्रिय सण असलेल्या गणेशोत्सवाला काही दिवसच आता राहिलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे इथे बोलवलेली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. महाअभिषेकानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. श्रावणी सोमवार निमित्तानं 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात सुद्धा दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन इथं केलेलं पाहायला मिळत आहे. तसंच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा इथे आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं श्री क्षेत्र भीमाशंकर ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. भीमाशंकर मंदिरात पहाटेची महापूजा आणि आरती केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलंय. दहीहंडी काही दिवसांवर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी गोविंद पथकांचे सराव आहेत आणि या सरावामध्ये बाल गोपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. दहीहंडी उत्सव केवळ 6 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि यासाठी मुंबईतील गोविंदांचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलाय. ठिकठिकाणी मनोरे रचण्याचा सराव सध्या सुरू आहे. दिवसा नोकरी, काम धंदे, शाळा, कॉलेज करून रात्रीच्या वेळेस ही मंडळी आता सराव करतायत. शाळांना अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारनं 9 ऑगस्टला बदलला. गौरी गणपती आणि नारळी पौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केली. मात्र हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका आता शिक्षक आणि पालकांतर्फे केली जाते. नागपूर शहरातील जलकुंभावरील 1-2 या भागातील पाणी पुरवठा 12 ऑगस्ट रोजी 10 वाजल्यापासून 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत बाधित असणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोकांना फटका बसणार आहे. वरळीच्या बीडीडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न साकार होत आहे. 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा इथं यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.